जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपेपेक्षा कृपा करणारा सुद्धा श्रेष्ठ नाही. मराठीकडे लक्ष द्या. कृपेमध्ये काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्यालाही नाही. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारत लई ताकद कोणात रे. दिल्लीच्या सतपालमध्ये, अरे तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे. त्याची कुस्ती झाली होती का तू बटर खाऊन लई ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही बरं का जिजा, बाळाच्या आईला विचार. घरून फोन आला असं म्हटलं बाळाची आई. विठ्ठल विठ्ठल फिट बसला दृष्टांत तुमचा बरं का. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते, जयशोदा मुड़ मुड़ करती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कान्हा गुस्से में आकर के बोलता, मामा ये तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. उधर छाछ गिरा रहे, मटका फोड़ रहे, दधी गिरा रहे, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी जयशोदा मानती नहीं, दोबारा देखते, अरे कमाल कर रही हो मामा, दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी नहीं मानती. अरे कमाल करे. जेव्हा यशोदा अंगणात आली, अशोकराव कान्हाला मांडीवर घेतलं. कान्हा, गर्गाचार्य जी ने बताया था कि यशोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. कान्हा गुस्से में आकर के बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है, तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद है. मी का सांगतो? बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. विठ्ठल छाया तू बडी घनी तुझस बडो न कोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. एक मिनिट डोळ्यापुढे चित्र आणा. ज्याने कृपा केली ते श्रीराम आहे, ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान आहे. बस आता याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. काय झालं? कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. हे तर मान्य आहे ना? म्हणजे ज्यानं कृपा केली तो पुलावून जातो, आणि ज्याच्यावर कृपा झाली ते एका ओढीत लंकेत जातं. म्हणून छाया तू बडी घणी तुझेस बडो नकोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर वेगळ्या विचारात दुबार पेरणीचं संकट आहे. पहिलंच पीक कर्ज काढून पेरलेलं, आता उगवण नाही, पुन्हा पाऊस नाही, दुबार पेरणीचं संकट, बाप संकटात आहे. आता कोणता सावकार पैसे देईल? जेवण जात नाही. अशोकराव जेवायला बसलेला बाप, 12 वर्षाचा मुलगा, शाळेत जाताना फी द्या, फीला पैसे द्या पप्पा, आणि हे आधीच टेन्शनमध्ये. लाल डोळे बापाचे. मोठा कलेक्टर होणार आहे का? हां, पहिलं उगवण झाली नाही, दुसरं बी पेरायचं कुठून, सावकाराला पैसे मागायचे, मी टेन्शनमध्ये, तू फीला पैसे नाही देणार पैसे. आता रडकुंडीला आलं पोर रडकुंडीला आल्यावर आईनं मध्यस्थी केली. मम्मी तेवढ्याच कामावर असते, बऱ्याच मम्म्या त्याच कामावर आहे. इकडे 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 बेटा, इकडे आलं ते घरात. अरे तुझा पप्पा जेवून जाऊ दे, पैसे मी देते तुला.
वडील जेवण करून गेले आणि मग मुलगा म्हणला, दे ना गाई पैसे, जायचं ना शाळेमध्ये, तू म्हणाली होती पप्पा गेल्यावर देईल. पण तिला माहिती आहे आपल्याजवळ पैसे नाही, पण याला मी शब्द दिला. पण तिच्या लक्षात आलं, जिजा याचा बाप जेवण करून गेला तरी त्याच्या बापाचा कोट मात्र खुंटीलाच आहे. पुढचं कळलं ना तुम्हाला? अरे कोट बापाचाच आहे. कोटच्या खिशातले पैसे मम्मीनं काढले, बाळाला दिले. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा पण हात आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? आनंद की भी जाय. तरी 11च्या पुढे जात नाही. किती टाळ्या वाजवा. सर्वाभूती एक वासुदेव. जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? हा नामदेवाचा अभंग आहे. सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुण्या ठाव, अहंतेचा तोची संत साधू वड खावाणी का. अरे परमेश्वराची इच्छा नसू द्या अशोक पाटील. अरे मला सारखा फोन करायचा बाबा, तो अनिल महाराज, तो ते नाव राहिलं रे. कुठं गेला रे बाबा तो? हा कुठपर्यंत आले बाबा, कुठपर्यंत आले बाबा. म्हटलं बाबा महाराष्ट्रभर वेळेच्या आतच येतो बाबा. विठ्ठल मागे आमचे उदयराज पवार साहेब असताना एकदा तेव्हाही कीर्तनाचा योग आला. तर आमच्या वैशाली ताईनी आमच्याकडे जेवायला या बाबा वगैरे. पण म्हणजे काय कळलं तुम्हाला? माणसाला वाईट वाटत नाही जिजा. कशाचं? सूर्योदय आणि सूर्यास्त
या घटना तर घडल्याच. सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, रोजच आहे. पण उदयराजेच्या जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, त्याचं वाईट वाटतं. नाहीतर पा सगळे तिथंच आहे, पण घराचं वजन जातं हे लक्षात ठेवा. आता अशा वेळेला गोरख महाराज गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती है, आणि म्हणून मी उल्लेख केला. विठ्ठल एकदा संतानं मध्यस्थी केली, जिजा परमेश्वराची इच्छा नसू द्या तरी त्याला पूर्तता करावीच लागते. कधी? साधू संत मध्यस्थी करतात तेव्हा. नाहीतर अख्खं रामायण उघडा. वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण, वैऱ्याचा भाऊ आहे. बरं, तो रामचंद्र प्रभूकडे शरण आला, त्याला परिचय विचारला. दुसरा जर असता तर काय तिखट मीठ लावू लावू पवार साहेब परिचय दिला असता. तू कोण आहे? मी तुमचा कार्यकर्ता. इथून सुरुवात. अख्ख्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा. तुम्हाला पटणार नाही साहेब, माझ्या देवघरात पांडुरंगा शेजारी तुमचा फोटो पूजेला आहे. असं तिखट मीठ मसाला लावून लावला असता आणि परिचय. पण आडपडदा ठेवला नाही बिभीषणानं. कोण आहे तू? तुमची पत्नी चोरून नेणारा तुमचा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ. इथून परिचय सुरू केला. नात दशानन करमय भ्राता, निशिचर वंश जन्म सुरत्राता. सहज 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 पाप प्रिय तामस देहा, जथा उलूकही तम परणे. ही मजा पहा. 4 शब्द वापरले परिचयासाठी बिभीषण आणि रामचंद्राजवळ. जथा, उलूक, तम आणि नेहा. मला माहिती आहे यातलं तुम्हाला काहीच कळत नाही, पण मी सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. जथा उलूक ही तम परनेहा. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. आता जमलं ना? जथा उलूकही तम पर नेहा. परिचय दिला. म्हणजे जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतं का नाही देवा, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम. त्याच्यात जन्म झालाय माझा. सहज पाप प्रिय तामस देहा. हनुमानजींनी सांगितलं, मालक आपका भक्त है, मैं लंका में गया था ना सीता माँ का तलाश करने के लिए, मदद इन्होंने की थी. बस तो क्या करू? स्वीकार करो. किती स्वीकार? रावण मारायचाच आहे. विभीषणालाच रास्तिलक केला. हनुमानजी चकित झाले. मालक मी एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं, अजून रावण मरायचा आहे. जर समजा उद्या रावण शरणला, त्याला काय देणार? आता तुम्ही लंका विभीषणाला दिली. तेव्हा प्रभूचे उद्गार आहे. विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुने रावण आयो करूंगा अयोध्या दान. पण विभीषण वैऱ्याचा भाऊ आहे, आणि त्या वैऱ्याच्या भावावर रामचंद्रानं कृपा केली. याला कारणीभूत मध्यस्थी हनुमानजीनं केली. धरी तिच्या हाती संत कृपा, धरी तिच्या हाती संत कृपावत, वाळी पंढरीनाथ लयादा. साधू संतानं स्वीकार केला, पूर्तता देवाला करावीच लागते. धरीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. नाही तर गोपाल काला आहे उद्या, आणि ते पाल देव नाराज झाले. गोरख भाऊ काय आणलं रे? कडन काला, ताक, पिठलं, चटणी, भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी गराज आहे. चोरुणिया माय नवनीता नावे.
घरी जा म्हटल्यावर फाटक्या कपड्याचा एक गोपाळ होता संतोष, रडतच उठला. अरे का रडतो? चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा. आमोचा दुबळा संसार संसार, आमोचा दुबळा संसार संसार, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले कोठोनी आणावे गोपाळा, चांगले चांगले कोठोनी आणावे गोपाळा, आमुचा दुबळा संसार. तुकोबाराय त्याच गोपाळामध्ये होते. आपण प्रत्येक वेळेला आहो, उगच भेटी झाल्या का राजा पिंपरीला? प्रत्येक वेळेला आहो जिजा आपण. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे, तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्षे गोपाळ, तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. बस रूप बदलली. राम झाला तर आपण वानर होतो, कृष्ण झाला तर गोपाळ झालो, आता विठोबा झाल्यावर वारकरी झालो. आहे ते प्रत्येक वेळेला. तुकोबाराय त्या रूपात. तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तुम्हाला नाही हो तुकोबाराय, तुम्हाला नाही, बाकीच्या गोपाळांना तसलं जमणार नाही देवा. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं का मध्यस्थी तुकोबारायनं केली की सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घ्या. त्याला म्हणतात धरितीच्या हाती संत कृपावंत, इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणून जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? नामदेव रायाला लिहितात, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हरिरेव जगत जगदेव हरिही, हरितो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः. विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठाव नाही उरला. या बोधावर त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. सर्वाभूती पाहे ज्यांचा अभंग आहे ते सुद्धा सुरुवातीला नापास झाले बरं का अशोकराव. देव म्हणले नामारे कुठं, माझी ओळख होण्याकरता गुरु करावा लागेल तुला. गुरु मला काय गरज आहे गुरुची? माझी ओळख होण्यासाठी कमाल आहे. माझ्या हातचं दूध पिता लेकरू झालं की बारशाला येता, माझी म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते, सगळे प्रमाण आहे ना. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घराशी, आणि मग पदर माथाचा काढला, बाळ नंदाचा पुसला, विठो बारशाशी आले, दूध पियो मेरे गोविंदला आला. रात्रंदिवस गप्पा मारतोय आणि पुन्हा म्हणता ओळख. अरे हे सामान्य ओळख आहे रे बाबा. विशेष ओळख होण्यासाठी गुरु कर. कुठेही ओळखेल तुम्हाला. बघ बरं. हा देवा. बरं उद्याच परीक्षा बरं का जिजा, परीक्षा घ्यायची ठरली. नामदेवराय आंघोळला गेले. अशोकराव वेळ कमी असल्यानं लवकर गेले. चंद्रभागेमध्ये आंघोळ चालली, देव घिसाडी झाले. आईसाहेबाला घिसाडीन व्हावं लागलं आणि गरुडाला गाढवते घोड्यापेक्षा मोठं. आणि 12 फूट उंचीचा घिसाडी बाबा, 10 फूट उंचीची घिसाडीन बया, आणि मग तिचं गाढव शोभेल असं तेवढं घोड्यापेक्षा मोठं. त्याच्यावर त्यांना शोभतात ते सगळे साहित्य, वरवंटा, पाटा, शेळी, शेळीचं कोकरू, कुत्री, कुत्रीची पिलं, कोंबड्या, येड्या बाबळी सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, आणि दांडकं धरून देव माग आणि दोर धरून आई पुढं. जिथं आंघोळ करतोय नामदेव बाबा तिथंच आणलं. याची जाग्यावर आंघोळ थांबली. म्हणले बापरे,
आपण रामायणात ऐकलं तर राक्षस पण हे माझ्याकरता राहिले का दोन, आता काय करावं, पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. गारठ्याचे दिवस होते अशोकराव, तरी पाण्यात बसलेल्या नामाला घाम फुटला. आता नाटकाला सुरुवात देवानं केली. हंडी पकाव. आता आई साहेबांनी नाटकाला प्रतिसाद दिला आणि ते 3 दगडाची चूल त्याच्यावर येड्या बाबेसर पण ठेवले हांडा. हंडी तो पक गई महाराज, हंडी में क्या डालू, मुर्गिया काट के डाल दो. नामदेवराय तर नुसता बघू लागला, म्हणले इथं टोमॅटो कापल्यासारखा कार्यक्रम चालू आहे. महाराज हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो, हंडी नहीं भरती बकरिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती गधा काट के डाल दो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चल वाळवंटात, का कापायला आणलं का, आता कापला तरी तुला जिता करतो, फक्त त्या आंघोळवाल्यासाठी चाललाय उद्योग. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती, नहीं भरती वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो. असं म्हटल्यावर जिजा तांब्यान धोत्र टाकून नामा पळाला. पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही, तर सरळ मंदिरात जाईल आणि तिथं जर मी दिसलो नाही तर आपलंच पितळ उघड पडून. म्हणून नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून करकटावरी ठेवून या नामा घाबरून. काजल नामा काय माणसं निर्माण केली देवा. दाद बाहेर आले तर 12 फुटाचा बाबा आणि ती 10 फुटाची बयान, ते गाढव केवढं घोड्यापेक्षा मोठं. काय झालं काय, अहो त्या कोंबड्या कापून टाकल्या हांड्यात, ते कुत्री कापून टाकली, बकरी, अख्खं गाढव कापला, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते देवा. अरे मीच होतो तो. तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळा, आणि तिथं दात बाहेर आले होते. अरे मीच होतो भाऊ. काल ठरलं होतं ना परीक्षा घ्यायची, नापास झाला. शक्यच नाही देवा तुम्ही नव्हता. अरे हे बघ तुझं काही विसरलं का चंद्रभागेत. मग तांब्यान धोत्र तिथंच टाकून आलो. मी आणलं बाबा धोत्र, दाखवलं देवानं. हे हिरव्या काठ्याचं धोत्र माझंच आहे. बरं तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामासेठ शिंपी, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच आहे. नापास झाला. मग गुरु करावा लागेल. कुठं जाऊ, जा आळंदीला. मग नामदेवराय आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्ञानदेवा सोपाना मुक्ताई, अरे चला दर्शनाला, पंढरपूरचा बाबा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा प्रेमा घरा, पंढरीचा प्रेमा घरा. ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं, सोपान काकांनी दर्शन घेतलं. या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे, आणि डेरा तर तळ्याला आहे. त्या पिलाचा कोळसा होईल. करावया गेलो प्रपंचाचे हितन, पापाचे पर्वत झाले माथा. छोटीशीच मुलगी पण संताचं लेकरू आहे. असं कसं पिलं जळतील बाबा. तुम्ही सांगता ना आम्हाला की पांडुरंगानं प्रल्हादाचं रक्षण अग्नीपासून केलं, पांडवाचं रक्षण अग्नीपासून केलं. त्या पांडुरंगाचं आपण जन्मभर भजन केलं, तो विठोबा काय झोपा काढतो का. छोट्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकले, राका कुंभार ढसा ढसा रडला, लेकीला कवटायला, बेटा तुझ्या तोंडात साखर पडो. आणि जर पिलं वाचली ना, सगळे वाटून देऊ पंढरपुरात. नवस केला राका कुंभारानं. 3 दिवस तिथंच विठ्ठल विठ्ठल भजन करीत आव्याच्या भोवताल बसले. राका बंकान वंका न जेवता. जिजा 4थ्या दिवशी अग्नी शांत झाला आणि गाडगी काढायला सुरुवात केली. मग छोटी मडकी, छोटी मडकी, सगळ्यात खाली मोठे मडके, त्याच्या खाली डेरा. लाल जरद झाले होते सगळे. वरचं मडकं लाल होतं ते उचललं
आणि खालच्या मडक्यात पाहिलं तर राका मोठ्या मोठ्याने रडू लागला. मुलीनं बघितलं, जळली वाटतं बाबा, पिलं नाही बेटा. नवसास पावली विठाबाई, का खेळता ती पिल्ली डेरियात. 3 दिवस अग्नी पेटला आणि पिलं डेऱ्यात आनंदानं उड्या मारतात, तळ्याला डेरा. पांडुरंगानं नवस पूर्ण केला ना, आता आपण वैराग्य कबूल केलं होतं, सगळं वाटून दिलं पंढरपूर. उपजीविकेचं काय म्हणून तिघाही मायलेकरांनी जायचं आणि लाकडाच्या मोळ्या, वाळली लाकडं आणायची, त्याच्या द्रव्य नाही जिजा, डाळ आणि पीठ जगण्यापुरतं पंढरपुरात घ्यायचं आणि विठ्ठलाचं भजन. एक दिवस राका कुंभाराची मुलगी, तिचं नाव आऊ वंका, आणि नामदेवाची मुलगी आऊ शेजारी शेजारी धुणं धुत होत्या चंद्रभागेत. आता धुता धुता शिंतोडा येत नाही का, शिंतोडा नामदेवाच्या मुलीचा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला. शिंतोडा येरू म्हणे, बाई शिंतोडे येतील, वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, तुझा शिंतोडा नाही सहन करणार. नामदेवाची मुलगी म्हणले, माहिती आहे नाटकं करतो तुझा बाप, कुठलं वैराग्य. असं माझा बाप नाटकं करतो आणि तुझा बाप काय करतो, पायात घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी बुवा म्हणावं म्हणून. दोघीच भांडण, तिकडे माहितीच नाही कोणाला. झालं, आता भांडण वाढवत नाही. आओ नामदेवाची मुलगी रडतच आली घरी. का रडतेस बेटा. बाबा ती शिंतोडा सहन करत नाही, राका कुंभाराची मुलगी, धुण्याचा शिंतोडा गेला. ती म्हणली वैराग्यवान संताची मुलगी, तुझा बाप नाटकं करतो, घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी हबप म्हणावं म्हणून. शांत हो बटा, मी पांडुरंगाला विचारतो. नामदेवराय आले रावळ्यात, विचारलं पांडुरंगाला, राका कुंभाराने घेतले वैराग्यन का हो केला त्याग संसाराचा. घरी गेल्यावर अभंग वाचा आहे. मला तर नाटकच वाटतो देवा. देव म्हणले, नामा असं कोणाला कमी लेखत जाऊ नये काय. अरे खरं वैराग्य आहे, माझ्या राकाचं वैराग्य खरं आहे. खरं आहे. विश्वास नसेल तर परीक्षा घेऊ. परीक्षा घ्यायला 3, पांडुरंग, रुक्माई, नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला 3, राका, बंका, वंका. ज्या जंगलामध्ये जिथे लाकडं वाळले गोळ्या करायला येतात ना, तिथं 1/2 किलोचं सोन्याचं, 25 तोळ्याचं सोन्याचं कडं ठेवलं देवानं. लांबून चमकत होतं. आणि लपून बसले 3, विठोबा, रुक्माई, नामदेवराय. आणि सर्वात पुढं आला राका. ते चमकणारं कडं बागितलं, राका 25 फुटाहून बाजूनं गेला सोन्याचं कडं पाहून. राका, आपण जाऊ का बाजूला, आपल्याला कडं कशाला पाहिजे. सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी चमकला तरी बघावं वाटतं काय नेमकं ते, तिथलं सांगते. विठोबाजी म्हणले, बघ नामा खरं वैराग्य आहे. मग बंका कुंभारीन आली, ती बाजूने गेली पण वापस आली. नामदेव म्हणले, बघा आता उचलतं का नाही देवा कडं. पण ती कडं उचलायला आली नाही. 2 वंजळा माती घेतली, कड्यावर टाकून कडं झाकून दिलं. पुढे गेली. का तिला वाटलं आम्हाला कळतं वैराग्य, पण मुलगी लहान आहे, तिनं जर उचललं तर वैराग्याला कलंक लागेल. माझ्या पतीनं नवस केलाय. पुढे गेल्यावर मुलगी आली. त्या मातीनं झाकलेल्या कड्याजवळ आल्या बरोबर विंचू चावल्यावर लेकरं रडतात तसं रडणं सुरू केलं मुलीनं. मायबाप थोडे पुढे गेले होते. अरे का रडतेस बेटा. पश्चाताप झाला बाबा. कशाचा. तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला. मग मायबाप जवळ आले, रडून कवटायलं लेकीला, बेटा तू आमच्या पुढे गेली. आम्ही आतापर्यंत सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू आमच्या कुळाचा उद्धार केला. सोन्याला माती समजली. देखील या धन मृत्यू धन
देखलिया धन मृतिके समान, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते. झालं 18 मिनिट आहे बरं का. प्रल्हादरावजी, अशोकरावजी आता मोठे मोठे माणसं आलेले आहेत, तरी पुढे जात नाही. त्यांना माहित आहे रामानाला रोज न चुकता आहे. हे सगळे आमची आवडीची श्रोते मंडळी आहे. आणि बरोबर बरं का गोरख बाबा, बरोबर योग आला. आज नांदेडचं रामायण संपलं, उद्या मौजपुरीचं सुरू. राजा पिंपरीचं बरोबर वेल्डिंग झालं. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलं हे बरोबर. किंवा कोण जाणे कोणा घडे उपासना, महाराजांच्या मनात असेल आहे का नाही. आपल्या मनातलं होत नाही. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ बेस दिया पाताल. तरी अशोकराव प्रल्हादराव पुढं जात नाही, फक्त लक्ष देऊन ऐका. देखलिया धन मृतिके समान. पुढे नवविध रत्न जैसे धोंडे. तो बक्षीस समारंभ उद्या सगळ्यांना वाटे लावायचं. रामचंद्र रात्रभर जागे होते. अशोकराव त्यांनी यादी केली, उपकार ज्यांचे ज्यांचे आहे सर्वांना बक्षीस दिली. मारोतरावला काही नाही बरं का. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही बरं का. सगळ्या जगाला उपदेश करणारा कीर्तनकार असू द्या, पण घरी गेल्यावर त्याचाही सातबारा असाच असतो. तुम्हाला काही कळत नाही. 2 तास कीर्तनात उपदेश करत असेल, पण घरी गेल्यावर त्यानं जर स्वस्त मिळालेली वांगी नेली, 2 रुपयाला 5 किलो, मोठ्या कौतुकानं बायकोजवळ वांगी 2 रुपयाला 5 किलो. त्याला वाटलं बायको कौतुक करल. तिनं बघितलं, डोकं गहाण ठेवलं होतं का तुमचं का. चालला 5 किलो घेऊन 2 रुपयाला. हे जर्सी गाई तरी खातील का. छिद्र पडलेले किडे पडलेले. तुम्हाला काही कळत नाही. हे रामचंद्राला सीतामाई म्हणली तुम्हाला काही कळत नाही म्हणून वाढलं प्रकरण आपलं. तुम्हाला काही कळत नाही काय. कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ आले, त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, त्या मारुतीला काही दिलं नाही. सीते तुला वाटतं का माझ्या मारुतीला हा राम विसरला असेल. बघ उपकाराच्या यादीत हनुमंताचं पहिलं नाव आहे. खूप प्रयत्न केला मी, काय द्यावं. अरे 5 प्राण देऊन टाकायचा निर्णय घेतला, पण माझ्या मारुतीचे 5 प्राणानं 5च उपकार फिटतात. एकही कश्योपकार आहे प्राणान दास्यामी ते कपे शेषे उपकार आहे भवान ऋणीन वयम. मला कर्जबाजारीच राहावं लागतं म्हणून मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पानं बरं का जिजा, इकडच्या मावल्या चांगल्या आहे, नागपूरकडच्या सांगतो. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या गोरख भाऊ तरी लपवणार, आणि बापाचं 1 तोळ्याचं अख्ख्या गावात दाखवणार. त्याच्यात दिवाळी असू द्या, मग पाय आनंदाला वाराळे चमकतं. साडीच्या वर फिरली. आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशीला. एका मावशीनं विचारलं, नवीन दिसतं. थांबलीच, तेवढ्या साडीच फिरत होती. नवीन आहे. कुठं संभाजीनगरला जाऊन घेतलं का. नाही, माहेरी गेलतीन परवा. पप्पानं केलं, माझ्या पप्पानं केलं. राजा पिंपरीच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं, पप्पानं केलं. हे तिथलं सांगतो. सीतामाई म्हणल्या माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार मी देते. झालं नवरत्नाचा हार. हनुमानजीला दिला. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हनुमानजी गेले बाजूला, दाताखाली रगडायचे, थुंकून टाकायचे. अशा वेळेला रॉकेल वतणारे हजर असतात. आलं एक. आई साहेब तुमच्या बापाचा अपमान. 1 रत्न पृथ्वीचं मोल म्हणताय तुम्ही. तुपा मारुती दातात रगडतून थुंकून टाकतो. सीतामाई म्हणलं, ए हनुमंता, अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय साहेब. तुला रत्न कळत नाही का. कळतं ना. काय. राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. हनुमंताचे शब्द आहे. मी फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई, आणि ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे
जैसे कोई जैसे कोई देख लिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. आणि पहा आमचं उलट आहे. नाही तर चांगला विचार करा, मांजरासारखं लबाड नाही, कुत्र्यासारखं इमानदार नाही. तुमचे अनुभव आहे. मांजर लबाड आहे, कुत्र इमानदार आहे. एकानं बोक्या पाळला आणि तो जो एकटाच होता त्याचे काही लग्न झालं नव्हतं, म्हणजे बोक्यानंच बोक्या पाळला. आता करमणुकीसाठी काय दुसरं. आणि दोन्ही बोके एकाच टेबलवर जेवायचे, याही बोक्यानं हाही बोक्या. 10 वर्ष बोक्यावर प्रेम. एक दिवस त्यानं ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत आणलं. ही मराठी कळते तुम्हाला. टेबलवर पिशवी ठेवली, बाथरूममध्ये फ्रेश होतो म्हणला आणि मग तयार करतो. हे बाथरूममध्ये गेलं, तिकडून आलं तर बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. पुढचं कळलं तुम्हाला. याचा मूड गेला. असू द्या असू द्या असू द्या, आपण त्या वयात तसंच केलं. ते वय असता, फक्त समजावून सांगा. खिडक्यान दारं बंद केली बरं का गोरख भाऊ, काठी घेतली, इकडून मारली बोक्या त्या खिडकीवर, मारली या खिडकीवर. 10-12 काठ्या चुकवल्या बोक्यानं बरं का प्रल्हादराव. पण बोक्याच्या लक्षात आलं मालक मारतोय. दबा धरला, म्हणजे मारली उडी, काढ 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 काढ, नरड फोडलं, मारला मालक. ज्यानं 10 वर्ष सांभाळलं होतं, प्राणाच्या पलीकडे मारला. आता याच्या उलट सांगतो. पाटलासोबत कुत्रं गेलं उसाची पाहणी करायला. पाटील सायंकाळची वेळ, पाय पडला सापावर, साप दंश झाला, जाल विषारी, मेला मालक. कुत्रं तिथंच बसलं. रात्रीचे 9 वाजले, मालक येत नाही म्हणून कंदील घेऊन पूर्वीचे गडी वगैरे पाहिले, डोळे हिरवे. आणलं प्रेत घरी. कुत्र्याला भाकरी टाकली पाटलींला, तोंड नाही लावलं अशोकराव भाकरीला कुत्र्यानं. कालपासूनचं उपवाशी आहे, झोपलंही नाही, तसं विव्हळत बसलं रात्रभर. दुसऱ्या दिवशी मोठा माणूस, प्रेतयात्रा निघाली, कुत्रं प्रेतयात्रेत आहे. चितेवर ठेवलं प्रेत, कुत्रं लांब बसून आहे. चिता पेटवली तोपर्यंत कुत्रं लांब आहे. चिता पेटल्यावर समाज उठला, निघाला, धावलं कुत्रं, उडी टाकली चितेवरनं. मालकाच्या डेड बॉडी सोबत जळलं का? ज्या मालकानं मला सांभाळलं तो मालक गेला, जगू कशासाठी? एवढं इमानदार कुत्रं आहे आणि तेवढं लबाड मांजर आहे. पण आमचा व्यवहार काय आहे? इमानदार कुत्र्याला गेट जवळ, लबाड मांजराला ताटाजवळ. खरं आहे का नाही? मांजरासारखं लबाड नाही, त्याला ताटाजवळ प्रवेश आहे. आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही, त्याला गेट जवळ आहे. संताचं उलट आहे. जे परमार्थाचे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले आणि ज्याची गरज आहे ते घरात ठेवले. काम क्रोध
विरोध काय? कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्यनम इह वैरिणम. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळ करणारे हे दोघं. कामाचे कोत वाहल ये नेनागविले बहुताशी हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याशी जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. काम आणि क्रोध घातले बाहेरी. जे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले. ज्याची गरज परमार्थाला आहे ते घरात घेतले. शांती क्षमा घरी राबवित तोची संत साधू वडक. ठीक आहे, पण एवढे बलवान काम क्रोध घराच्या बाहेर काढले कशाच्या बळावर? हे पहा, तुम्ही ऐकले आहे गोष्ट, पण प्रल्हादराव अशोकराव जिजा पुन्हा एकदा ऐकाच. एक श्रीमंत माणूस होता. संभाजीनगरला 6 खोल्याचं घर होतं. लोभापोटी त्यानं 6 भाडेकरू ठेवले. 10 वर्षाचा काळ गेल्यावर याचे पोरं शिकण्याजोगे झाले. म्हणला दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एका भाडेकरूला विनंती करू खोली खाली करायला लावू, तिथं पोरं शिकायला. म्हणून हे आलं. हे पहा, आता 10 वर्ष झाले मी काय बोललो ना, माझी पोरं आता शिकण्याजोगी झाली. दुसऱ्याची खोली गेल्यापेक्षा भाड्यानं आता एक खोली खाली करा आणि बाकीचे राहा. एक कोणीतरी भाडे करू, 6 भाडे करू बाहेर. काय म्हणता मालक? खोली खाली कर. एवढं सोपं आहे का? राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, न तुला वाटेल ते कर. आता हादरला पाटील. भांडण कोर्टात गेलं. 3 वर्षे वैतागून गेला. आणि संभाजीनगरच्या स्टँडवर एक बुवा बघितला. महाराज दिसता. हो, मला लेकरूबाळ नाही, पण माझं एक घर आहे शहरामध्ये 6 खोल्याचं, तुमच्यासारख्या बुवाच्या नावी करावं म्हणतो. चालेल. बुवाला परस्परीच नेला. तिकडे नावी करून दिलं, पत्ता दिला, जा बुवा. बुवा आला आणि त्या घराच्या पुढे अंगणात उभा राहिला की 6 भाडेकरू बाहेर आले. काय पाहिजे? कोण पाहिजे तुम्हाला? काही नाही, हे घर माझ्या नावी केलं म्हणून बघायला आलो. असं का? तुमच्या नावी? पहिला मालक श्रीमंत होता. 10 वर्षात पिटाळून लावला बुवा. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ. विचार कर. मग बुवा हादरला. बुवाच्या लक्षात आलं पहिल्या मालकाने आपल्याला फसवलं. पण बुवा म्हणला आपल्याला काय करायचं आहे म्हणा घराचं, पण तुमचं अंगण बघितलं समाधान वाटलं. बुवा काय करणार अंगणात? काही नाही, अखंड हरिनाम सप्ताह करावा म्हणतो. जर परवानगी देत असाल तर, नाही तर आम्हाला काही गरज नाही. भाडेकरू म्हणले का रे, कोण्या गावाचा बुवा, परिचय नाही ना, आपल्या अंगणात सप्ताह करतो लेका. सगळ्या संभाजीनगरमध्ये आपलं नाव होईल की 6 भाडेकरूनं केवढा मोठा सप्ताह केला, नाव लौकिक होईल, आपल्याला सज्जन समजतील संभाजीनगरचे लोक. दिलं महाराज, दिलं अंगण सप्ताहाला. आनंदाची गोष्ट आहे बाबा, पण एका कागदावर लिहून द्या ना. म्हणजे आम्ही एवढी वर्गणीन खर्च करावं, मंडप टाकल्यावर तुम्ही बंद पाडाव. काय पाहिजे? काय काही नाही, एका कागदावर लिहून द्या, सप्ताह करता अंगण देत आहोत, खाली 6 जण सह्या करा. भाडेकरू म्हणले काय हरकत आहे, कुठं जाते कोण्या गावाचं बुवा, 6च्या पुढे जाते का? झालं. बुवा असा हुशारी खेळला प्रल्हादराव, सप्ताह शब्दच नाही त्याच्यात. अखंड हरिनामासाठी आम्ही अंगण देत आहो, खाली 6 जणाच्या सह्या. सप्ताह शब्दच नाही, अखंड हरिनाम. कागद ज्ञानेश्वरीत ठेवला बुवानं, मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला, अखंड हरिनाम. सप्ताह शब्द नाही. 6 करणे आणले, 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड करून बांधले. आवाज फुल. पहाटेचा काकडा, पारायण दुपारचं गाता भजन, पावल्यावर हरिपाठ महिला मंडळाचं भजन, मग कीर्तन रात्रभर जागर. प्रत्येकाच्या खोलीत गोंधळ. बायको वरट्टी, नवऱ्याला कळेना, पोर जेवायला मागतं, मम्मीला ऐकू जाईना. 3च दिवसात वैतागले भाडेवाले.
म्हणजे कुठून अवदासा आठवून या बुवाच्या नादी लागलो. एक लाल डोळे करून आला. कधी संपणार आहे डोकेदुखी? बुवा म्हणला संपणार? चांगले सुशिक्षित दिसता लोक तुम्ही. मग काय अशिक्षित आहो का आम्ही? मग व्याकरण शिकला होता का? हा, मग वाचा ना बॅनर, अखंड हरिनाम ज्याच्यात खंडना नाही. आता भाडे करू हादरले. म्हणले का रे काय तो धोतर ओला बुवा व्याकरण शिकवते आपल्याला. एक भाडेकरू म्हणला तुझं चुकलेलं का? अरे हा वारकरी संप्रदायाचा सप्ताह आहे, जरा विचारण्याची पद्धत असते, विचारायचं असते काला काला कधी आहे म्हणून. संपणार म्हटल्यावर बुवाला राग आला. असं का तूच जात? हा मी जातो. मग त्यानं बुवानं खरं बोला म्हणून जिजा 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन माळा घातल्या गळ्यात, गोपीचंदन मुद्राही लावल्या आणि आला. मी 6 भाडेकरूपैकी एक भाडेकरू आहे. बरं माळकरी आहे? दिसते ना माळा दिसते. बोला. नाही त्या दिवशी आम्हाला रजा काढता येईल. कोणा दिवशी? ज्या दिवशी काला असेल. बर, फक्त विचारायला आलो काला कधी आहे? काला मी मेल्यावर होण्याची शक्यता आहे. आता हादरले भाडेकरू. एकमेकाला म्हणतात का रे? अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग 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 काय करतो? बुवाचं वय 30 वर्षाचं आहे, आपलं 70. मग आपण मेल्याशिवाय बुवा मरत नाही. मग अरे प्रत्येकी 2-2 लाख रुपये पगार आहे. या टाळकुट्याच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून. 6 भाडेकरूंनी खोल्या सोडल्या. तसे प्रत्येकाच्या घरात 6 भाडेकरू. काम क्रोध मद मोह लोभ मत्सर. मग यांना बाहेर काढण्याचा उपाय तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. एकदा अखंड हरिनाम सुरू झालं की मालकाला न विचारता काम क्रोधे केले घररी. म्हणजे काम क्रोधाधिक विकारांना बाहेर काढण्याची ताकद भगवंताच्या नामात असल्यामुळे नामा म्हणे नामा गोविंदाचे वाचा. शाबास शाबास. नामा म्हणे नामा गोविंदाचे वाचा. नामा म्हणे नामा गोविंदाचे वाचा. नामा म्हणे नामा गोविंदाचे मात्र अभिप्राय